नमस्कार, स्वागत आहे तुमचं प्रगती इझी किचनमध्ये। आज आपण फक्त एका रात्रीतच मटकीला भरपूर मोड कशी आणायची हे बघणार आहोत। त्याचप्रमाणे यामध्ये विशिष्ट अशा टिप्स सांगितलेल्या आहेत, त्या जर फॉलो केल्या तर नक्कीच मटकीला मोडसुद्धा येणार। आणि मटकीचा काय होतं की उग्र असा वास येतो, मोड तर येते पण उग्र असा वास येतो किंवा मटकी चिकट होते। तर त्याची जी विशेष माहिती आहे ही या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहेत। आणि जर तुम्ही या पद्धतीने जर मटकीला मोड आणली तर वाससुद्धा येणार नाहीत आणि भरपूर प्रमाणात मोडसुद्धा येणार। चला व्हिडिओला सुरुवात करूया। साधारण इथे मी एक मोठी वाटी मटकी घेतलेली आहेत। ही मटकी जी आहेत आपल्याला पाण्यात भिजून घ्यायची आहेत। तर 5 ते 6 तास ही मटकी आपल्याला पाण्यात भिजत ठेवायची आहेत। आणि जेव्हा आपण ही मटकी पाण्यात भिजत ठेवतो तर यावर झाकण ठेवून द्यायचं आणि ही मटकी 5 ते 6 तास भिजून घेतलेली आहेत। बघू शकता भिजलेली आहेत। तर यावर जे पाणी येतं ते फेस असते या पाण्यावर, तर ते जे पाणी आहे ते पूर्ण काढून घ्यायचं आहे, त्यामुळे मटकी जी आहे चिकट होणार नाही। तर आता आपण ही पद्धत बघूया। तर मटकीतलं पूर्ण पाणी काढून घेतलेलं होतं, परत यामध्ये दुसरं पाणी टाकलेलं आणि ही मटकीची आहेत एका चाळणीवर टाकून घेतलेली आहेत। अशी माझ्याकडे चाळणी आहे, तुमच्याकडे जर दुसरी कोणती चाळणी असेल त्यामध्ये सुद्धा तुम्ही टाकू शकता। तर यामधलं पाणी जे आहे पूर्ण निथळू द्यायचं आहे। जर यामध्ये जर काही पाणी असेल तर चिकट होऊ शकते मटकी। आणि यावर जे आहे झाकण ठेवून द्यायचं आहे ताटाचं। तर त्यामुळे काय होतं, हीट निर्माण होते आणि मटकीला खूप जास्त प्रमाणात मोड येते। बघू शकता तुम्ही किती भरपूर प्रमाणात अशी मटकीला मोड आलेली आहेत। कोणताही कार्यक्रम असो तर तुम्ही मटकीला जर एका रात्रीत मोड आणायची असेल तर ही पद्धत नक्की यूज करा भरपूर प्रमाणात। आणि लहान मुलांच्या टिफिनला सुद्धा तुम्ही ही मटकी देऊ शकता, याचा सलाद खाऊ शकता। तर बघू शकता किती जास्त प्रमाणात मटकीला मोड आलेले आहेत। अतिशय सोपी पद्धत आहे, जास्त झंझटही नाही आहेत, एकदम सोपी आणि साधी पद्धत सांगितलेली आहे। नक्की या ट्रिकने तुम्ही मटकीला मोड आणू शकता आणि एकदा नक्की करून बघा। त्याचप्रमाणे आजची माहिती आवडल्यास, मटकीला मोड आणण्याची पद्धत आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।